आई साहेब म्हणतात साधू कोण आहे? संत तोची करते साधूची राग द्वेष रहित तत्वम उदासत्वम. कोण आहे साधू? जो कधी कोणाचं वैर करत नाही तो आहे साधू. जो वैर करत नाही तो माफी मागून बोलतो बाबाजी आहे मी चॅनल आहे. साधू म्हणजे जे वैर करत नाही ते साधू. पण जेवढं वैर आपल्या लोकांत आहे तेवढं वैर पुढारीत नाही. तुम्हाला नशीन समजत आमच्या बुवा लोकांत जेवढं राजकारण आहे तेवढं राजकीय नेतेच नाही. जशा गुंडांच्या टोळ्या झाल्या बाबा तशाच आपल्या टोळ्या होईल. या टोळीतला साधू त्या टोळीत नाही, त्याच टोळीतला साधू त्या टोळीत. मी सगळे अनुभव भोगले म्हणून हे बोलतो. जे वैर करत नाहीत ते साधू. सगळ्या साधूचं चरित्र पहा. साधूची पुण्यतिथी आहे. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम सावता माळी गोरा कुंभार चोखा मेळा बंका महार संताजी महाराज सेना महाराज रोहिदास महाराज जनाबाई बहिणाबाई सगळोबाई मीराबाई हे सगळे साधू. कोणाचंच वैर नाही. ज्ञानोबायांना गल्लीत मारलं त्याच्या झोडीत शेण कालवाव तरी वैर नाही. 7 वर्षाच्या मुक्ताबाई त्रास दिला. नाथांच्या अंगावर मुसलमान थुकला. सावता महाराजांना सगळ्या गावा मिळून मारलं का तर म्हसोबा उचलला. जगद्गुरु तुकोबारायांना चालू कीर्तनात मारलं आणि तरी मारणाऱ्याच्या घरी जाऊन त्याचे हात दाबून दिले. तुम्ही मारून पावर आम्हाला नाही आम्ही बी दाबून देऊ. हात नाही आम्ही इथं दाबतो. हा फरक आहे त्यांच्यात आमच्या. म्हणून त्यांचे मंदिर झाले. प्रत्येकाच्या हृदयात बसले ते साधू. तुकोबाराय साधू आहेत म्हणून उपदेश करतात. तिसरा वर्ग आहे मायबाप. आई वडील उपदेश करत असतात. तुकोबाराय मायबाप आहे. तुम्ही संत मायबाप कृपावंत साधू संत मायबाप एका दयेचे सागर. संतांना मायबाप म्हटलं वारकरी बंद. साधू मायबाप आहे. एक अर्थवाद सांगतो तुमच्या समोर. साधू मायबाप आहे असे पुष्कळ प्रमाण आहे. पण अर्थवाद असा आहे संत माय आहे आणि पंढरीचा विठोबा बाप आहे. श्री स्वामी महेंद्र बाबा हे आपली आई आहे आणि पंढरीचा विठोबा बाप आहे. तुम्ही म्हणाल याला पुरावा नाही फक्त बोललो. तुम्ही म्हणता मग बिना पुराव्याचं बोलू नाही. कोणी जर लई नांदी आलं तर मी त्याला सांगत असतो साधू मायही नाही साधू बापही नाही असे अभंग आहे. संता माय बाप म्हणता बहु लाज वाटे चिंता. नाथ बाबा म्हणतात साधूला मायबाप म्हणायच्या वेळेस आम्हाला लाज वाटते. फक्त लाज नाही बहु लाज वाटे चिंता. खूप लाज वाटते. खूप का तर कारण आहे साधू मायबाप नाही. मग साधू जर मायबाप नाही तर साधूला मायबाप का म्हणतात? लावून या मोह संसारी गोविती संत चुकविती जन्मपंक्ती. साधूत आणि मायबापात फरक आहे. मायबाप हे जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये बांधून ठेवतात आणि साधू हे जन्म मरणाचे फेरे चुकवतात. हा फरक आहे. साधूला माय देवाला बाप का म्हणून राहिलो लक्षात घ्या. साधूच्या प्रेमात देवाच्या प्रेमात फरक आहे. कसा?
आईच्या प्रेमात बापाच्या प्रेमात आहे तसा. आई की नाही फरक? ते म्हणतात तू सांग, आमचा विश्वास आहे. लक्ष द्या, तुमच्या प्रेमात यांच्या प्रेमात फरक वाटते की नाही? भाऊ तुमचं नाव काय? संदीप भाऊ. एखादं शंभळानं भरलेलं लेकरू आलं, गालाने शंभूळ लागेल, तुमच्या मांडीवर बसलं. तुम्हाला एक प्रश्न आहे आमचा, किती मुके घेसाल तुम्ही? हा, तेच लेकरू तुम्ही काढून द्या. हे बापाचं तेच लेकरू आमच्या भागवत नाना जोड आला. आमचे भागवत नाना मुकाई घेतात, शंभुळे काढतात, हे सवय आहे. हे चॅनल वर जाते कीर्तन. लक्ष देऊन ऐका, ते असो की आपण लेकरू आपण घेत नाही का जवळ? बाबा लय दूर झाला, अंतर होते हा श्रोत्याचा आणि वक्त्याचा. येऊ काय तिथं मी? लेकराने आपण घेत नाही काय? बोला बोला बोला. घेतो. कधी उठता बरोबर, झोपीतून उठता बरोबर, वल्ल 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 आहे ना. तेच लेकरू काढून दिलं आणि तेच यायच्या जवळ गेलं. बहिणी तुम्ही काढून द्याल? 10,000ची साडी असली तर, किती हजाराची असली तरी पदर काढून त्याचा शंभूळ पुसून पटापट मुठी घेऊन मांडीवर झोपते, तिला आई म्हणतात. पंढरीचा विठोबा शंभळ्याने जवळ करत नाही. भक्ताराखे साधनचतुष्टय संपन्नत्वै सती स्वरूपा ज्ञानत्वमधिकारी. ज्याच्याजवळचा दोष रूपी शंभूळ गेला, जो अधिकारी झाला, साधू झाला, देव जवळ करते. हे देवाचं प्रेम. आणि साधू माय आहे, खटनट दौंडी पिटी पिटली भावे चोखा मेळा. साधूचं प्रेम आईच आहे, देवाचं प्रेम बापाच आहे. मग तुकोबाने उपदेश करून राहिले, आई आहे. पण उपदेश करावा कुणाला, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. 2 घागरी पालथ्या मारल्या. एका घागरीवर 7ची मोटर लावली, दुसऱ्या घागरीवर 5ची लावली. कोणती न बहीण बाळा? तू सांग, तुझं नाव काय? हा, रुपेश. चांगला बोल ना, रुपेश. 2 घागरी पालथ्या मारल्या, एकावर 7ची मोटर, दुसऱ्यावर 5ची. कोणती न बहीण? बोल बोल बोल, लाजू नको. तू सांग रे. 7ची. सांग रे तू आता. तो 7ची ना म्हणते, तू सांग. हुशार आहे, हुशार आहे. 5 आहे ना? तू सांग रे. 7ची ना भरीन की 5ची ना? 5ची. वा रे वा. तुमच्या लक्षात आलं ना? दोन्ही घागरी पालथ्या मारल्या, उभ्या. एकावर 7ची मोटर, दुसऱ्यावर 5ची. कोणती ना भरीन? 5. गोविंदा, तुमच्या आणि यायच्या सगळ्याच्या मोटरी लावल्या तरी ते भरत नाही. दोन्ही घागरी पालथ्या उभ्या आहे. पालथ्या घागरीवर पाणी ओतून फायदा नसते. Hare
आता तरी बरोबर बस. झाडावर माकड बसलं, माकड पावसानं भिजलं. त्या झाडावर एक चिमणी, बळबळ नका करू बहिणी हो, कीर्तनी बळबळ करेल जो कोणी बेंडूक होऊन येईल जन्मा. कीर्तनात बोलणारी बाई बेंडकुई होते, माणूस बोलला की बेंड होते. चालू कीर्तनात जर फिरले, जागा बदलल्या, पुढच्या जन्मात डुकराचे योनीले जाते. ते रानडुकणे कार्यकर्ते फिरा लागते लेकर बसवायसाठी. पण विनाकारण जागा बदलो तशी पुढच्या जन्मात डुकराचे जन्मात जाते. ते रानडुक्कर नाही होत, गावात फिरणार होते. हो, गुडघ्याचा त्रास असला, पाय लांबवला तरी चालते अण्णा, काही नाही बिघडत, लांबवा पाय. पण ज्याने त्रास नाही, विनाकारण पाय लांबवते, पुढल्या जन्मात सापाच्या जन्मात जाते. न्यासा पहारीच्या अनपत्य हो, सप्ताहाले देवा देवळाले देणगी कबूल केली, गेली नाही, पुढच्या जन्मात त्याला संतती होत नाही. धान्य हरणान मूषक, हे तुमच्यासाठी सांगितलं बहिणी हो. शेजाऱ्याच्या घरचं तुम्ही पीठ आणलं, उसनं आणता ना, किती पाचोऱ्याला जाता, कुठून आणता? शेजारीच्या घरून. ऐका, ज्या बाईनं शेजारणीनं पीठ दिलं, जेवढं दिलं तेवढं देऊ नये, कमी द्यायचं, पुण्य लागते. समजलं ते तसं चालत नाही. ज्या माऊलीनं दिलं तिचे उपकार झाले, तिनं दिलं त्याच्यापेक्षा अधिक द्या. देता ना? मी काय डोंगरात नाही का? बाईसारखी कंजूस जात जगात नाही भाऊ दुसरी. तुमच्यापेक्षा आमचं लय बरं आहे. या 10 रुपयाचा कोथिंबीर घ्यायला 10 मिनिट लावतात. आमच्याकडे 100 रुपयाची पावटी घेतात, भाव नाही करत. शेजारीनं दिलं पीठ त्याच्यापेक्षा अधिक द्या. मला गॅरंटी आहे तुम्ही देसाल नाही, म्हणून डबल सांगतो. जेवढं दिलं तेवढं तरी द्या, जेवढं दिलं तेवढं. आमची शेजारी पिठाली आली, सुनबाई पीठ दे. आमच्या घरचं जनावर जर आळशी, हे म्हणे आत्याबाई घ्या हातानं. त्या म्हातारीनं शेर घेतला, वर मंदिरासारखा कळस आणि गेली घेऊन. महिना झाले पीठ नाही दिलं. मग इले म्हटलं आण पीठ, मग गेली. आत्याबाई आमचं पीठ द्या. मग म्हातारीने इले घेऊ द्या ना. सुनबाई हात पांढरे करू नको, मी दे. तिच्या हातचा शेर घेतला आणि पीठ देणं सुरू केलं. हलकट आहे तशा, इकडे नाही तिकडे, जशा रांगोळी काढता. बहिणी हो, जे बाई लय घेते कमी घेते, पुढल्या जन्मात ते बाई घुस होते, घुस. मी कामाचं बोलून राहिलो. तुम्ही जर घुसा झाल्या तर हे लोक तुम्हाला श्वास घेऊन मारतील. मातृवध अंधत्व. गुरुजी, आईच्या अंगावर हात उचलणारा पुढल्या जन्मात आंधळा होते. भातृवध बधीर, भाऊ बहिणीला विनाकारण त्रास देणारा मुका बैराभूत. जर हे सांगत बसलो तर हे नाही होणार. फक्त पाय लांबून लांबून काय काढून राहिला, कुठं नाही का खिशा. शिस्तीत बसा विठाल. मग त्या झाडावर एक चिमणी बसलेली. ती चिमणी त्या माकडाला म्हणे, माकडा उन्हाळाभर फिरला, घर नाही बांधलं. कोण म्हणे? चिमणी. असं बोलत जा. कोणाला म्हणे? माकडा. उन्हाळाभर फिरला, घर नाही बांधलं, एक तारीख खाली नाही. चिमणी म्हणे माकडा, उन्हाळाभर फिरला, घर नाही बांधलं. ते माकड म्हणे चिमणीला, मी भाड्यानं कोणी मागतो काय? मरून कोण राहिला, तुला काय करायला लागते? असं म्हटल्यावर ती चिमणी त्या माकडाला म्हणे, मर. मर म्हटल्यावर राग येते ना बाबा. माकडाला राग आला आणि रागानं त्या माकडानं त्या चिमणीचं घर मोडून टाकलं. तुम्ही आम्ही सारखे चला जाऊ द्वारके.
चिमणीचं घर का मोडलं बोला? का म्हणलं बहिणी हो? कारण तिनं उपदेश कुणाला केला? माकडाला केला. अर्थ समजला तुम्हाला? काय समजलं? माकडाला उपदेश करू. समजला? चिमणीनं कोणा? चिमणीनं इकडे पहा माकडाला उपदेश करू नये. एखादी माय म्हणे माकड पिते, मी सांगतो पिऊ देत जा. बाबाजींना माफी मागतो पण मी बोलतो. मी कधीच कोण्या पिणाऱ्याला म्हणेल नाही पिऊ नको, पिऊ देत जा बहिणी हो. तो जर 2 वेळ पित असेल सकाळ आणि संध्याकाळ तर दुपारी तुमच्या जवळचे पैसे द्या लाडक्या बहिणीचे. अर्धी तरी द्या. असं बोलणं शोभत नाही बाबाजींच्या समोर पण बोलावं लागतं. मी अजून पांडुरंगाची शपथ घेतो कधीच नाही म्हटलं कोणाला दारू सोड, वरली खेळू नको, पत्ता खेळू नको, शेअर मार्केटिंग करू नको. भूजात थंडी तुम्हाला सांगतो कमी पेते अधिक पाजा यात तुमचा फायदा आहे. ती म्हणजे असं कसं? यानं माकड लवकर मरते. काही बहिणी राग राग पाहून राहिल्या पण बहिणी हो मूर्खाच्या नावाचं कुंकू लावून जगल्यापेक्षा पांडुरंगाच्या नावाचा बुक्का परवडला. मी तर नेहमी सांग मी म्हणतो त्याच्या देखत पुसा मला घे रे मेला घे. क्रोधी अविश्वासी त्याशी बोध कैसा व्यर्था पुरी वाच्याशी नऊ नये. तिसरा प्रश्न आहे उपदेश म्हणजे काय? हितकथन उपदेशम, हिताचं सांगणं याला उपदेश म्हणतात. साधू संत हे कधीच अनहिताचं बोलत कधीच. 16 वर्ष झाले सप्ताह चालू आहे, 52 वर्ष झाले बाबाची पुण्यतिथी होऊन राहिली आणि ते बाबाचे कितीतरी वर्ष या गावात वास्तव्य झालं. कधीतरी साधूला अनहिताचा उपदेश केला? काकडा घेतात आमचे महाराज लोक. कधी काकड्याचा अभंग ऐकला? सकाळी उठोनी शेताचे रस्ते धरा, शेजारी लोकांचे तुम्ही बांधव कोरा. कधी साधू उठले, उठा जागे भारे आता स्मरण करा, उठा उठा जागा पाठी पंढरी वाचुनी तुझा, राम राम स्मरा, हरी हरी तुम्ही हरिमुखे म्हणा हरिमुखे, पुण्याची गणना कर जोडून विनवितो तुम्हाला तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. बाबाजी तुमच्या वयाचे बुवा लोक सांगू शकतात, बटकीचे, शिंदळीचे, चुंबडीचे, लटकीचे.
आमचं सदुतीत चालू आहे काय सांगा. तरी मी एक दिवस प्रयत्न केलता सांगायचा. गेलो बाबा सांगलं म्हटलं भटकीचा म्हणजे कोण. आमच्यावर गुन्हा दाखल झाला कारण ज्याने सांगलं तोच भटकीचा होता. त्याच्या देखत सांगू भटकीचा कोण. तो म्हणजे कोण म्हटलं ठेवलेल्या बायकोचं लेकरू म्हणजे भटकीचा. आणि नेमका तोच तसा. आता मी सांगणं सोडून दिलं. आता सांगत नाही सांगल्याशिवाय राहत नाही. किती सांगू तरी नाही का ती भटकीचे. शिंदोडीचे चुंबडीचे लटकीचे घाण घाण शिवे दे. आईचं अंत कर. वासुदेव वासुदेव म्हणा पाया नका करू संसार श्रमा. काय शिव्या दिल्या साधून. आपण ऐकलं नाही म्हणून साधून शिव्या. तुम्ही ऐकताना साधूच सगळे लोक चांगले आहेत हो. ऐकतो नका करू संसार श्रमा. नका गुंतू संसार सोडून द्या. तुमचे जे जमिनी घर आहेत ते आमच्या नावावर करा. काय चांगले लोक आहेत. तुम्ही पाव पाव गांजा घ्या. डोंगरात जा कैलास का राजा दम लगाने को आजा. तरी होत म्हणतात. कोण संसार सोडून राहिला हो काका. हा तुम्ही सोडत नाही ना आम्ही नाही. आम्ही सांगतो फक्त संसार दुःख मूळ गावाच्या बाहेर जाऊ लवकर पाठी तोड. संसार सुटत नाही आणि संसार सोडायला. एवढं मोठं दिव्य मंदिर. किती सुंदर मंदिर आहे तुमच्या गावात. श्रीराम प्रभूचं मंदिर आहे. हनुमंतराय आहे. भगवान भोलेनाथ आहे. भगवान दत्तात्रय आहे. पूजनीय श्री संत महेंद्र स्वामी महाराजांचं मंदिर आहे. पंढरीनाथाचं मंदिर आहे. किती दिव्य आहे. खरं सांगा हे पैसे कोणाचे आहे. हा तुम्ही दिले की आम पाठवले कोणा. लोक तरी कोमात जाईल. संसारिकाचेच आहे ना. हा सप्ताह करेल पैसे कोणाचे आहे. संसारिकाचेच आहे. वर्गणी कोण देते. आम्ही घेऊन जातो पैसा. संसार वाईटच नाही. बरेच लोक सांगतात संसार असा आहे संसार तसा आहे. असं वाटते आता हा संन्यास घेते. पुरं कीर्तन संसाराचे. संसार कोण सांगाव. ज्याचा अधिकार आहे ते. आमच्या सारखेनं सांगू नये. आपण कायम संसारात गोळून राहिलो पण लोकांनी बातम्या सांगायच्या. संसार दुःख कधी सुटून द्यायचा ना आपला. अधिकारी महात्मे लागतात त्याला. ज्याचा त्याग आहे त्या लोकांनी हे बोला. संसार ताटासारखा आहे. ताट फेकून देतात त्या बाया. तुम्ही संन्याशी आहे का सगळे. आहे लोक आहे. बहिणी हो तुम्ही ताट फेकता काय. हुशार आहे त्या बाया. सगळ्या बाया दूध डेअरीवर देतात. देता नाही दूध कुठं आणि ताक. दूध डेअरीवर हेलेले ताक पाजतात. तुमच्याकडे काय म्हणतात. काय म्हणतात तुमच्याकडे. हेला की हल्या. हेलाच म्हणतात ना. कोणाले म्हणतात हेला. कोणाला म्हणतात आजी हेला. बरोबर आहे. हेलेले ताक पाजतात. आणि जर हेला ताक केला नाही तरी नाही फेकायचं. त्या ताकात त्या बाया काळं मीठ टाकतात. बर्फ टाकतात. खडी साखर टाकतात. मसाला टाकतात. त्याचा मठ्ठा करून हेलेले पाजतात. विनोदाचा भाग 16. संसार ताक आहे पण त्या ताकाचा मठ्ठा झाला. तसं संसार ताकच आहे. त्या ताकामध्ये दान धर्माची साखर टाका. भक्तिभावाचा मसाला टाका. प्रेमरूपी बर्फ टाका. संसार मठ्ठा झाल्याशिवाय राहत नाही. आज आम्ही फराळाचं करेले गेलो. कोणाचं घर होतं बाबाजी. गुरुजींचं घर होत आहे. नेमकं समजेना एकादशी आहे की दिवाळी आहे. संतामुखी देता घास
येणारे फार लोक वर चढून सांगतात आमच्या इथं लग्नात हे मिष्टान्न उपकार नाही. तुमच्या घरी जे लोक जेवायला येतात ते फुकट नाही जेवत. तुमच्याकडे फुकट जेवतात काय? अहेर करतात आहे ना, अहेर. हा, आणि तरी लोक ठसत गुलाबजाम केले, उपकार नाही केले. तुझ्या लेकराच्या लग्नात तू पंगत केली, काय त्यात पुरुषार्थ? जर तुला करायचंच आहे, महात्म्याची पुण्यतिथी आहे, घेणार नका करणं पंगत. एका एका घासाला कोटी कोटी यज्ञाचं पुण्य लागते. राय संसार आनंदात संसार कर. इथं सोहळा चालू आहे, मंदिर झाडझूड केलं तरी पुण्य आहे. काय ते श्रीराम मंदिरामध्ये गेलो, या बाईचे पराक्रम, सीतामाईच्या डोळ्यातही कुंकू आहे, पाहून घ्या. आपण आलो, तुमच्या डोळ्यात जर कोण्या बाईनं बोट घातलं कुंकू लावलं तर तुम्हाला राग नाही येणार का? मग देवाच्या मंदिरात गेल्यावर तुम्हाला भान नाही पाहिजे काय? मी खोटं नाही बोलणार, पाहून घ्या. मी स्वतः पुसलं माझ्या उपरण्याला, देवाच्या डोळे नाकावर. इथं हळद लावेल श्रीराम प्रभूले. बाबा शपथ खोटं नाही बोलणार. भाऊ मी पुसली ना हळद, श्रीराम प्रभूच्या नाकाले हळद. देवाला राग नशी येत काय? आनंदात संसार करा, पण मग भक्ती तशीच झाली पाहिजे, त्यात प्रेम असलं पाहिजे. बरोबर भक्ती होईचे फुलं नाही. देवाचं भजन करा, कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. संसारातच राहा, पण आपली आई रखुमाबाई आहे, आपला बाप पंढरीचा विठोबा आहे. तुमचं घर पंढरपूर झाल्याशिवाय राहत नाही. आमच्या साधू संतांची शिकवण आहे. माय जगन्नाथ अनाथाचा नाथ, तुका म्हणे माय बापी अवघी देवाची, सकळ तीर्थाची धुरेचे का, गया शेवीशी कीर शरीरे दोन. राय संसारा, पण आई रखुमाबाई आहे, बाप पंढरीचा विठोबा आहे. झाला संसार सफलच आहे, घरच वैकुंठ होते. राष्ट्रसंत तुकडोजी बाबा खजिनीचे भजन करत आमच्या भागात चौकामध्ये उभे राहायचे, आणि त्यांची शिकवण, अरे कशाला रिकामा फिरता रे तुझ्या घरात नाही का? कशाला रिकामा फिरता रे तुझ्या गावात नाही का? डझनभर खाल्ला तरी फरक नाही पडत, आणि या बारीक मिरच्या तिखट असतात. अरे कशाला रिकामा फिरत, तुझ्या घरात नाही का तीर्थ? संसारात राहा, आई वडिलांना दुखू नको. आनंद आहे संसारात, वाईट नाही. संसारात राहून भजन कर. वासुदेव वासुदेव म्हणा, आग्रह केला. शास्त्र म्हणते एक शब्द 2 वेळा वापरू नये, तरी वापरला. वासुदेव वासुदेव काही कारण आहे. आदर करणं, आदरार्थ विरुक्ती, पूर्णार्थ विरुक्ती, अभ्यासार्थ विरुक्ती, निश्चितार्थ विरुक्ती, प्रथमेतार्थ विरुक्ती. आदर करणं आहे कोणाचा आदर. आदर हा कधीच एका शब्दानं होत. आम्ही आलो तेव्हा तुमचे कार्यकर्ते, आमचे राजू भाऊ, ते बापू इथं रस्त्यावर उभे होते आमच्यासाठी. तुम्ही गेले बाबाजी पुढे. आम्हाला वाटलं कोणाला फोन करता, त्याचा नंबर होता, लावला. आम्ही उतरलो. काय म्हटलं त्याने, येता बरोबर आम्हाला
एका शब्दाने आदर होते काय? तुम्ही काय म्हणता? तुमच्या घरी कोणी आलं की या असं म्हणा, या बसा. पहिले राम राम काय म्हणता आपण? राम राम. चक्षुर्दद्यात् मनोदद्यात् वाचं दद्यात् सुकृताम् अनुव्रजेत् उपासित सयज्ञ पंचदक्षिणः. आदराचं पुण्य. चांगल्या नजरीनं पाहलं एक यज्ञ होते, मनानं चांगलं चिंतन केलं एक यज्ञ होते, वाणीनं गोड बोललं एक यज्ञ होते. कोणी जायला लागलं, तुम्ही जर फक्त दारात उभे राहिले आणि हात जोडून उभे राहिले तर पंचदक्षिण नावाचा यज्ञ करायचं पुण्य लागतं. आम्ही तुमच्या इथे यायच्या आधी 2 घंटे आधी नाचन खेळायला गेलो आमच्या हिम्मत अण्णांच्या इथं. लवकर आलो इकडनं, म्हटलं आराम करू, इथं नसतात राहत देऊ नाही. अण्णा जायला होते कुठं गावले, तरी आम्ही गेलो. फराळाचंही झालं, आरामही केला. निघायच्या वेळेस संस्कार सांगतो. त्याचा नातू 10 वर्षाचा 11 वर्षाचा दारात आला ना, आम्हाला म्हणते बाबा आता कधी येसान गाडीवर. पण प्रसन्न झाला. याला संस्कार म्हणतात. याला काय होते? संसारात राहून पंचदक्षिण नावाचा यज्ञ करायचं पुण्य लागते. आदर. आणि आदर हा एका शब्दानं होत नाही. काय म्हणतात तुम्ही? राम राम एक शब्द, या या बसा बसा, आदर. जर घाई करणं असली तर एक शब्द 2 वेळा वापरा. पती पत्नी गावात चालले, बुवा बस स्टँडवर, बाई घरी गाडी आली. त्या माणसाला त्या बाईला घाई घाई बोलावणार. कसा बोलावते माणूस बाईले? मला तरी वाटते तुम्ही संन्याशीच असाल. खरं खरं बोला. एका आवाजात बाई येते. तुम्ही रागना काही गेली वा बहिणी हो, कारण ते बोलतात ते खरं आहे. आमचे गुरु महाराज सांगत एकदा म्हैस लवकर येईल. नाही नाही खोटं नाही. म्हशीने कधी 4 आवाज नाही द्यायला लागत. तुमच्याकडे म्हशी असतील ना? आमच्या जवळही आहे. म्हशी वागवल्या, अजूनही 2 आहे. एक खरपची आणि एक म्हशीने कधी 4 आवाज नाही द्यायला लागतात काय? मी म्हशी चालू कधीच मागे नाही राहिलो. म्हशी मी पुढे, म्हशी मागे. एखादी म्हैस जर इकडे तिकडे गेली ना भाऊ, कधी गाडी नाही घेतली नाही, कधीच मी मागे पाहू. सगळ्या म्हशी एका आवाजात जमा. फक्त एकच म्हैस येत नाही. फाट्यावर बाई घरी आणि गाडी आली. त्या माणसाला घाई करणार घाई, आणि बाई आहे झांबली. तुम्हाला झांबली समजते ना? समजते ना आई? समजते ना? नाही. बाईचे 4 प्रकार आहेत. पहिली शंकिनी, दुसरी डंकिनी, तिसरी हस्तिनी, चौथी पद्मिनी. शंकिनी म्हणजे शंकाखोर, कपटी मनाच्या. तुमच्या मनात लय संशय असतात. राग राग पाहता तुम्ही. खरं आहे हे. कोणती बाई असते, एका आईनं दुसऱ्या आईच्या कानात जर काही गोष्ट केली की मागची म्हातारी लगेच म्हणते माईच निंदा केली. तुम्हाला सवय आहे. तुम्हालाच नाही, देवाच्याही बाई काही. पंढरीच्या विठोबावर रुक्माबाई रुसल्या. जेजुरीच्या खंडेरायावर म्हाळसाबाईनं संशय घेतले. भगवान महादेवावर सती मातेनं संशय घेतला म्हणून सतीची पार्वती झाली. आमच्या पार्वती काही अर्थ. मी कीर्तनाला गेलो, आम्ही गुरु बंधू आता मोठे आहेत मापेक्षा, तरी तुमच्या देखत मला मान देतात. महाराज वजनात बसा. मग मी बसलो असा. ज्याच्या घरी बसलो जेटून त्याच्या बायकोनं टिकली लावली होती भीतीने. टिकली सोप्याने लावली आणि ती टिकली मा पाठीले. ते आमच्या घरी आली सोबत सोबत. ते टिकली दिसली आमच्या मॅडमने. ते कपडे धुता धुता करे कीर्तनाले गेलता, कीर्तनाले गेलता, कीर्तन. अशा बाईले म्हणतात शंकिनी. दुसरा प्रकार आहे डंकिनी. डंकिनी म्हणजे डंक मारणारी, टोचून बोलणारी आहे तशा बाया. तिसरी आहे हस्तिनी.
हस्तिनी म्हणजे झांबली, झांबली म्हणजे थंडी, थंडी म्हणजे बोलाले बोलकीन कामाले हलकी. ऐकली आजी अशा बाया आहेत ना. 8 नाही वाजत तर सारा गाव फिरून येतात. याच्या घरी काय झालं, तेलीपुऱ्यात काय झालं, पाटीलपुऱ्यात काय झालं, माळीपुऱ्यात काय झालं, साऱ्या गावाच्या बातम्या. आणि खिचडी येत नाही. थंड पाण्यात तांदूळ, खाली जळगाव, मधाची फलगांवर तांदळवाडी, हे म्हणतात झांबली. आणि चौथी पद्मिनी. पद्मिनी म्हणजे सगळ्या कामात हुशार, म्हणजे तुमच्या गावातल्या बाया. या आम्हाला जमते. तुम्ही जर असं बोलून पाहिलं तर रट्टे खाणार. आम्ही कधी कोणाला गदा म्हटलं नाही आयुष्यात. का हो? आम्ही जर गदा म्हणणं असलो त्याने म्हणतो तू हनुमंताच्या हातचा. लक्ष देऊन ऐका. बुवा फाट्यावर बैल घरी गाडी आली, त्या माणसाने घाई घाई बोलवणार, एक शब्द 2 वेळा. वासुदेव वासुदेव म्हणा, हरी हरी तुम्ही म्हणारे. घाई केली का? घडी घडी काळ वाटयाची. अजून किती आहे? संत समागमी धरावी, करावी तातडी. अकाळू नास्ति धर्मस्य, जीविते चांचल्ये सत्य. कलऊ नास्ते व नास्ते व नास्ते व गती अन्यथा. भगवंताच्या नामाशिवाय दुसरं साधन नाही परमार्थाची घाई. घडी घडी काळ अजून किती आहे? त्या नामाच्या दृष्टीनं तुकोबाराय देवाशी बोलले. विठोबा, मी तुझ्या नामाची नोकरी करतो. देव म्हणतात मग नोकरीच्या आधी मुलाखत घेतल्या जाते. तुकोबाराय म्हणतात देवा चतुरा तू, लावण्याची सकाळा मनी धन्य तुझी. मी तवा नाथ पराजी, कर्महीन मती मंद. तुझं मी आठविले नाही कधी, वाचे कृपा निधी माय बापा. देवा, अरे मी म्हणत नाही, मी अनाथ, मी अपराधी आहे, मी कर्महीन आहे, मला काही विचारू नको. देव म्हणतात तसं जमत नाही. पहिले मुलाखत, नोकरी नंतर. तुकोबाराय म्हणतात देवा एवढे 1000 नाव का ठेवले? आमच्यासाठी आहे. कष्टले संसार शिने, जे देव येती गारहाने. तया बोले नामे जेने तो संके तुहा. ब्रह्माचा बोला पिटावा, परी अद्वैतत्वे तो भेटावा. ऐसा मंत्र देखिला कवने वेदे बापे. म्हणून त्रयाक्षर हे नाम, नो हे जाण केवळ ब्रह्म. या संसारातल्या जीवाला कष्ट झाले की हे जीव मला हाक मारतील, म्हणून त्या देवानं नाव ठेव. आपल्यासाठी आहे. मग घेऊ दे देवा. देव म्हणतात मी काही प्रश्न विचारतो. तुकोबारायांना राग आला. तुकोबाराय भांडले त्या देवाशी. विठोबा, तुझ्या मनात येतील तेवढे प्रश्न विचार. देवानं पहिला प्रश्न विचारला, तुमची जीभ कर्म व्यभिचार रहित आहे काय? महाराजांनी उत्तर दिलं पहिल्या.